नमस्कार. महाराष्ट्रातील 25 मोठ्या बातम्यांबद्दल जाणून घेऊया. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राइब करा. संतापजनक रोजगार हमी योजनेची रखडलेली 10,000वरती कामे थांबणार. प्रशासनाच्या कासवगतीचा फटका बसतोय. पंचनामा करून मनरेगाने हाती घेतली मोहीम. नरसाळा येथील खानपट्टाधारकांना क्लीन चिट देण्यासाठी महसूल यंत्रणेची कसरत होते. एटीएस मोजणीमध्ये तफावत धक्कादायक. खरीप हंगामाच्या तोंडावरती संकटाचा डोंगर असून महागाईचा फटका बसतोय. वाढत्या खर्चाने शेतकरी हवालदिल झालेला आहे. खत विक्री दुकानदार 1500 पॉस मशीन घेऊन गेले अधिकाऱ्यांकडे. ऑनलाईन खत विक्री बंद असून बेमुदत बंद करण्याचा इशारा देण्यात आला. रत्नागिरी जिल्ह्यातील 5729 रेशन कार्ड होणार रद्द. मिशन सुधार मोहीम. बनावटगिरी रोखण्यासाठी शिधापत्रिकांची पडताळणी. पवन ऊर्जा प्रकल्प कंपन्यांना झटका बसत असून संमतीशिवाय जमिनीची पुनर्विक्री नाही. जत तहसीलदारांचे दुय्यम निबंधकांना निर्देश देण्यात आले. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर प्रशासनाचा हा मोठा निर्णय घेण्यात आला. रोहिणीने दगा दिला. आता भरवसा मृग नक्षत्रावरती. पाऊस नाही पडला तर पाणी आणायचे तरी कुठून, असा प्रश्न निर्माण झालेला आहे. नुसतं आभाळ येते आणि सोसाट्याचा वारा सुटतोय. बळीराजाचे डोळे मात्र आभाळाकडे लागलेले आहे. मान्सूनची लागली प्रतीक्षा. खरीप हंगामाच्या तयारीला वेग आलेला असून ग्रामीण भागामध्ये पेरण्या रखडलेल्या आहे. केळीला मिळतोय चांगला भाव, पण विकायला मालच नाही. नैसर्गिक संकटाने हिरवला केळी उत्पादकांचा घास. उत्पादनामध्ये 40% घट दिसून येते. वारे भरकटले, ढग रुसले. आधी 12, मग 15 आणि आता थेट 20 जून. पावसाचे अंदाज पुन्हा चुकले. बाष्पयुक्त ढग गायब झाले. दमदार पावसासाठी अजून आठवडाभराची प्रतीक्षा आहे. कडक उन्हामुळे केळी व पपई पिके जगवण्यासाठी कसरत सुरू आहे. बोरद परिसरामध्ये पाण्याची पातळी गेली खोलावरती. दुष्काळाचे सावट असून पाण्याअभावी उसाचे चापरट. बोधेगाव परिसरातील हे चित्र आहे. पाणी पातळी खालावलेली आहे. फार्मर आयडी अभावी 10,000 शेतकऱ्यांचे अनुदान धोक्यामध्ये सापडलेले आहे. किनवट परिसरामध्ये ॲग्रिस्टेक नोंदणीसाठी 30 जूनची अंतिम मुदत. लंपीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पशुसंवर्धन ॲक्शन मोडवरती. मोहीम युद्धपातळीवरती राबवण्याचे आयुक्त डॉक्टर किरण पाटील यांच्याकडून आदेश देण्यात आले. कीटकनाशके रासायनिक खतांच्या माऱ्याने काळ्या आईचे आरोग्य धोक्यामध्ये. रेणापूर तालुक्यामध्ये जलस्रोतांनी विपरीत परिणाम होतोय. सेंद्रिय खत वापरण्याचा सल्ला दिला जातोय. जाचकटी रद्द करून सरसकट कर्जमाफी द्या. राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षांकडून मागणी केली जाते. अंबाजोगाईमध्ये तहसीलदार यांना दिले निवेदन. सघन लागवड, आंतरपीक पद्धती, आधुनिक तंत्रज्ञानावरती भर. कपास क्रांती अभियान उत्पादकता वाढीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन केले जाते. जालना जिल्ह्यातील 86,000 लाडक्या बहिणी अपात्र असून ई-केवायसी, उत्पन्न मर्यादा आणि नोंद पडताळणीमध्ये उघड झालेले आहे. पाऊस कधी येणार याची सर्वत्र चर्चा सुरू असून आभाळाकडे नजरा लागलेल्या आहे. खरीप हंगामाची सुरुवात रखडल्याने शेतकरी हवालदिल झालेले आहे. रब्बी कांद्याला नाही दराची हमी. कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडलेले आहे. नियमित कर्ज भरले, माफीच्या घोषणेनंतर थकवले. प्रोत्साहन अनुदानापासून शेतकरी वंचित राहणार. निकषांमुळे वाढल्या अडचणी. रिंग रोड बाधित शेतकऱ्यांनी घेतली मंत्री महाजनांची भेट. अलाइनमेंट मोबदला, शेतकऱ्यांच्या तक्रारीवरती केली चर्चा. युरियाचा दर कोसळल्याने खत अनुदानाचा भार कमी होणार. केंद्र सरकारकडून अर्थसंकल्पीय तरतुदीचा फेरआढावा. निर्यातदार देशांची युरिया निविदा दरामध्ये 51% कपात. 40 लाख शेतकऱ्यांना मिळणार विनाअट कर्जमाफी. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जिल्हा बँक जगवण्यासाठी एकच अट. इराणसोबत युद्धसमाप्तीची ट्रम्प यांनी घोषणा केलेली आहे. याच वीकेंडला युरोपमध्ये करारावरती सह्या. मात्र इराणने दावा फेटाळला. अल निनो सक्रिय झालेला असून दुष्काळाच्या संकटाची चाहूल लागलेली आहे. गत 50 वर्षातील धोकादायक अल निनो हवामान चक्रामध्ये होणार मोठा फेरबदल.